मी कालही म्हटलं की जर माझ्यापर्यंत माहिती पोचते, दमानियापर्यंत माहिती पोचते, अजून कुणाकुणापर्यंत माहिती पोचते, तर ही सगळी माहिती SIT पर्यंत का पोचत नसेल? जर एवढं सगळं काम, जसं मी कालही म्हटलं, दमानियालाच SITचे प्रमुख करून टाका, काय अडचण आहे? हे सगळं काम जे आहे, हे काम आम्हाला SIT कडनं अपेक्षित आहे. आम्ही वारंवार म्हणत होतो, कारण पुरावे नष्ट करायला वेळ मिळू शकतो. ज्यांच्या बद्दलची ही माहिती पुढे येते किंवा 21 मिनिटाचं संभाषण झालंय, काय संभाषण झालंय आम्हाला माहित नाहीये. 13 कॉल केलेत, इतके इनकमिंग आहेत, इतके आउटगोईंग आहेत. मग एवढे इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल अतिशय महत्त्वाची नावं आहेत. एकनाथ शिंदे म्हणजे काही दुर्लक्षित करण्यासारखं नाव नाहीये. दीपक केसरकर हे दुर्लक्षित करण्यासारखं नाव अजिबात नाहीये. आणि या नावांच्या कडून जर कॉल होत असतील तर हे अत्यंत वाईट आहे. तेव्हा या सगळ्या नावांची चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे. ते झालं पाहिजे. ते का होत नाहीये? चाकणकरांना अजूनही चौकशीला बोलावलेलं नाही. चाकणकरांच्या सोबतचा नामकर्ण आवारे, जो सगळी ही भोंदूगिरी स्थापित करण्यासाठीचा कल्प्रिट नंबर 1 नामकर्ण आवारेची सख्खी मुलगी गमेच्या घरात दिलेली आहे. गमे वन ऑफ द ट्रस्टी शिवनिका ट्रस्टचा. या गमे आणि नामकर्ण आवारे नंतर ललित पोफळे, जे अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. ललित पोफळे CA. ललित पोफळेने अनेक बड्या नेत्यांच्या मदतीने काही कंपन्या उभ्या केल्याची माहिती पुढे येते. या कंपन्या, हे बडे नेते, यांची नावं आमच्याकडे आहेत. त्याचे इनपुट आम्ही वेळोवेळी SITला देण्याचा प्रयत्न करत आहोत. मी 2 वेळा पुनरुच्चार केलाय, आज पुन्हा सांगतेय. नाशिकच्या काही वरिष्ठ स्तरावरच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा यातला समावेश, त्या पोलीस अधिकाऱ्यांचे इनपुट आम्ही SITला दिलेले आहेत. मात्र त्याही दृष्टीने कुठलीही सकारात्मक पावलं पडलेली नाहीत, हेही तितकंच खरं. अजून एक महत्त्वाची गोष्ट, अशोक खरातची पत्नी कल्पना खरात, मुलगी सृष्टी खरात, मुलगा काहीतरी गायब झाला वगैरे अशी काहीतरी बातमी येते की त्याची चौकशी केली गेली होती आणि चौकशीच्या नंतर तो काहीतरी गायब झाला वगैरे. पण जर असं होत असेल तर हे वाईट आहे. या लोकांनी जर उद्या पुरावे नष्ट केले तर याला जबाबदार कोण? काय नेमकी SITची अडचण असेल की एकाच वेळेला खरातची मुलगी, खरातची पत्नी, खरात यांना ताब्यात घेतलं जात नाही? भांडे नावाचा जो अधिकारी आहे, या भांडेची पत्नी, तिच्या नावावरची जी प्रॉपर्टी आहे, त्यांची चौकशी कधी होणार आहे? दीपक लोंढे हा खराचा अत्यंत निकटवर्तीय आणि तितकाच निकटवर्तीय दीपक केसरकर यांचा. दीपक केसरकरांनी कितीही नाही म्हटलं तरी दीपक केसरकर हे या सगळ्या अनेक कड्यांमधली एक महत्त्वाची कडी आहेत. दीपक केसरकर पळ काढू शकत नाहीत. दीपक केसरकरांचं हे म्हणणं की जोपर्यंत वाईट गोष्ट कळली नाही तोपर्यंत बोलणं काय गैर आहे, तर नाही. वाईट गोष्ट कळली नाही म्हणजे वाईट गोष्ट पब्लिकली कळली नाही, पण तुम्हाला माहीत नव्हतीच असं आम्ही कशावरून समजावं? शक्यता नाकारता येत नाही. कारण दीपक लोंढे हा सगळे आर्थिक व्यवहार सांभाळायचा. तो लोंढे तुमच्या सोबत होता. त्या लोंढे सोबत तुम्ही असंख्य ठिकाणी दिसता. त्या लोंढेचे आणि तुमचं संभाषण झालंय हे आता दमानिया सांगत आहेत. मी पुन्हा म्हणते की दमानियांवरचा माझा आक्षेप ॲज इट इज आहे, पण त्यांनी घेतलेली नावं ही दुर्लक्षून चालण्यासारखी नाहीत. त्यामुळे दीपक लोंढे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये नेमकं काय संभाषण होत होतं, हे जे दीपक आहेत, या 2 दीपकांनी कोणता असा दीपक लावलेला आहे हे जरा एकदा पुढे आलं पाहिजे. हे कळलं पाहिजे महाराष्ट्राला. अघोरी विद्या, तंत्रमंत्र, वर्षा बंगल्यावर काय रेड्याची शिंग पुरली, काय झालं, याच्या चर्चा, वदंता, वेगवेगळ्या वर्तमानपत्र, बातम्या, कर्णोपकरणी अशा खूप सगळ्या चर्चा झाल्या. या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राची एकूण